हल करण्याचा प्रयत्न केला। मला आठवतं मागं 2 वाजता आमच्या गल्ली नंबर 7 मध्ये डीपी जळाली आणि डीपी जळाल्यानंतर लोकांनी मला फोन केला। रात्रीचं मी MSCBचे इंजिनियर असन अधिकारी असन सगळ्याशी संपर्क केला आणि रात्रीचं 2 घंट्यामध्ये त्यांची एमर्जन्सी डीपी जी असती ती आणून 2 घंट्यामध्ये लाईट चालू केली। असे कित्येक उदाहरणं माझ्यासमोर आहे। एक हनुमाननगर गल्ली नंबर 1 दुर्गामाता मंदिर या ठिकाणी ज्यावेळेला खालच्या उतारत्या भागाला एक गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये खराब पाणी येत होतं आणि MGPच्या लोकांनी तिथं काम केलं आणि ते काम केल्यानंतर ड्रेनेजची लाईन तुटली। त्यांनी थातूरमातूर काम केलं, निघून गेली। पण त्या ड्रेनेजच्या लाईनमधून पाणी ज्यावेळेला ते लिकेज व्हायचं आणि ते नळामध्ये जायचं आणि त्या नळामधून ते खराब पाणी त्या लोकांना चालू व्हायचं। तर असं असताना त्या वरच्या चौधरी साहेबाचा आणि त्यांचा वादविवाद व्हायचा। चौधरी साहेब म्हणे मी ऑलरेडी पहिला खर्च केला, मी आता का खर्च करू, MGPवाल्यानं तोडलं, MGP माझं काम पूर्ण करून देईन। त्यांच्या वादामध्ये ज्यावेळेला त्या महिलांनी मला फोन केला, मी तिथं गेलो आणि म्हणलं हे वाद कुठंतरी थांबायला पाहिजे आणि काम होणं जरुरीचं आहे। अशा वेळेला मी त्या MGPच्या लोकांशी संपर्क केला आणि त्यावेळेला MGP लोकांनी आम्ही काम करून दिलं। मग काम करून दिलं तर मग हा पाणी का खराब जातं, जनतेला आज पाणी खराब प्यायला मिळतं, त्यांचे मुलं बाळं आजारी पडतात। मग ते काम मी अगदी माझ्या अंगावर घेतलं। MGPचे लोकांना बोलवलं आणि त्या चौधरी आणि महिलाच्या वाद मिटवला। काम ज्यावेळेला चालू केलं तर त्या दिवशी लाईट गेली। लाईटचं शेड्यूल बघितलं तर 5 वाजे लोक लाईट येत नाही, काम तर होणं जरुरीचं आहे। अशा वेळेस मोठं जनरेटर आणून आम्ही ते काम करून घेतलं। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजेसाठी। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 22 मध्ये आपण आलेलो आहे। आपल्यासोबत माजी सैनिक सुदाम मामा सोळुंके आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त बंडखोरी झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चेत असलेले सुदाम मामा सोळुंके आपल्यासोबत आहेत। आज प्रभागामध्ये फिरताना त्यांच्या नावाची चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली आहे। काय सांगाल मामा, आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात? नमस्कार, मी माजी सैनिक सुदाम सोळुंके। सर्वप्रथम आपल्याला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो। आता घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि या निमित्तानं मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मला उमेदवारी घोषित झालेली आहे। पण त्याआधी मी पुंडलिकनगर, हनुमाननगर, गजानननगर, भूषण कॉलनी आणि इकडं बाळकृष्णनगर ह्या पूर्ण एरियामध्ये माझं काम चालू होतं। पण जास्तीत जास्त माझं काम हे पुंडलिकनगर, हनुमाननगरवर ज़्यादा भर होता। कारण मागं हा वार्ड पुरुष ओपनसाठी सुटला होता। मी जास्तीत जास्त पुंडलिकनगर, हनुमाननगर ह्या भागामध्ये 2014 पासून काम करीत आलो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आज घातलेली 2025-26ची निवडणूक यासाठी मी इच्छुक होतो भारतीय जनता पार्टीतून। पण भारतीय जनता पार्टीनं मला कुठंतरी अन्याय केला आणि मला डावललं गेलं। मला त्याची खंत वाटते, दुःख वाटतं। कारण इतकं मनापासून काम केलं होतं की ज्यावेळेला अटल बिहारी साहेब होते त्यावेळची भारतीय जनता पार्टी आणि आताच्या भारतीय जनता पार्टीमध्ये किती फरक आहे हे आता जनतेला कळू लागलं आणि जनतेसमोर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या कार्यकर्त्यावर, निष्ठावंत कार्यकर्त्यावर ज्यांनी 25-30 वर्ष काम केलं अशा लोकांवर भारतीय जनता पार्टीनं अन्याय केलं, यांचं अतिशय मला दुःख वाटतं। आज मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं ऐन टायमावर उमेदवारी दिली आणि मी यापुढेही आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अगदी मनापासून काम करील ही मी राष्ट्रवादी काँग्रेसला शब्द देतो। आणि माझे मतदार बंधू आणि बहिणी, जनता सर्वांना मी हीच विनंती करतो की जरी भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर अन्याय केला आणि भगवंता आणि माझे मतदार बंधू भगिनी हे माझ्यावर अन्याय करणार नाही, कारण माझ्या कामाची पावती आहे। रात्री बेरात्री केव्हाही जर कधी कॉलनीमध्ये प्रॉब्लेम आला असेल तर मी ते काम हल करण्याचा प्रयत्न केला। मला आठवतं मागं 2 वाजता आमच्या गल्ली नंबर 7 मध्ये डीपी जळाली आणि डीपी जळाल्यानंतर लोकांनी मला फोन केला। रात्रीचं मी MSCBचे इंजिनियर असन अधिकारी असन सगळ्याशी संपर्क केला आणि रात्रीचं 2 घंट्यामध्ये त्यांची एमर्जन्सी डीपी जी असती ती आणून 2 घंट्यामध्ये लाईट चालू केली। असे कित्येक उदाहरणं
माझ्यासमोर आहे. एक हनुमाननगर गल्ली नंबर 1 दुर्गामाता मंदिर या ठिकाणी ज्यावेळेला खालच्या उतारत्या भागाला एक गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये खराब पाणी येत होतं आणि MGPच्या लोकांनी तिथं काम केलं आणि ते काम केल्यानंतर ड्रेनेजची लाईन तुटली. त्यांनी थातूर मातूर काम केलं, निघून गेली. पण त्या ड्रेनेजच्या लाईनमधून पाणी ज्यावेळेला ते लिकेज व्हायचं आणि ते नळामध्ये जायचं आणि त्या नळामधून ते खराब पाणी त्या लोकांना चालू व्हायचं. तर असं असताना त्या वरच्या चौधरी साहेबाचा आणि त्यांचा वादविवाद व्हायचा. चौधरी साहेब म्हणे मी ऑलरेडी पहिला खर्च केला, मी आता का खर्च करू, MGPवाल्यानं तोडलं, MGP माझं काम पूर्ण करून देईन. त्यांच्या वादामध्ये ज्यावेळेला त्या महिलांनी मला फोन केला, मी तिथं गेलो आणि म्हणलं हे वाद कुठंतरी थांबायला पाहिजे आणि काम होणं जरुरीचं आहे. अशा वेळेला मी त्या MGPच्या लोकांशी संपर्क केला आणि त्यावेळेला MGP लोकांनी आम्ही काम करून दिलं. मग काम करून दिलं तर मग हा पाणी का खराब जातं, जनतेला आज पाणी खराब प्यायला मिळतं, त्यांचे मुलं बाळं आजारी पडतात. मग ते काम मी अगदी माझ्या अंगावर घेतलं. MGPचे लोकांना बोलवलं आणि त्या चौधरी आणि महिलाच्या वाद मिटवला. काम ज्यावेळेला चालू केलं तर त्या दिवशी लाईट गेली. लाईटचं शेड्यूल बघितलं तर 5 वाजे लोक लाईट येत नाही, काम तर होणं जरुरीचं आहे. अशा वेळेस मोठं जनरेटर आणून आम्ही ते काम करून घेतलं. असे किती उदाहरणं आहे. माझ्या गजानन नगर गल्ली नंबर 9च्या तिथं मागच्या वर्षीचीच घटना आहे. त्या ठिकाणी कोणातरी व्यक्तीनं त्या पाईपलाईनमध्ये पत्रा टाकून दिला आणि पुढच्या लोकांना पाणीच जायला नाही. अशा परिस्थितीमध्ये ते दिपवाळीचा प्रेड हे लोक माझ्याकडे आले म्हणे मामा 3-4 महिन्यापासून आम्हाला पाणीच नाही आहे. म्हणलं मग याच्या आधी तुम्ही कोणी, म्हणे कॉलनीतल्या आम्ही 2-4 कार्यकर्त्याकडे गेलं, ते आले, त्यांच्याकडून नाही झालं. शेवटी तुमचं नाव आम्ही ऐकलेलं होतं चांगल्यापैकी आणि तुम्ही उभी राहून काम करून घेता, ही तुमची पावती आहे, आम्हाला सहकार्य करा. मी त्यांना शब्द दिला की येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुमचं काम होईल, 100% होईल आणि पाणी तुम्हाला बिगर मोटरचं पाणी पण तुम्हाला काढून देईल. आणि मी महानगर कॉर्पोरेशनचे चौधरी साहेब असन, फलक साहेब असन, त्यांचा पाठलाग केला आणि ते टीम पूर्ण तिथं आणली, त्यांना दाखवलं. मग त्यांच्याही लक्षात आलं की इथं काहीतरी गडबड असू शकते बा. मग अशा वेळेला त्यांनी निर्णय घेतला, त्यामध्ये मग रॉडिंग करायचा प्रयत्न केला. ते रॉडिंग ज्या ठिकाणी गुंतली तर तिथल्या लोकांनी विरोध केला की आम्ही याला खंदू देत नाही. तिथं महिला जमा झाल्या. मग अशा वेळेला चौधरी साहेबांना सांगितलं बाबा पोलीस डिपार्टमेंट बोलवा. मग पोलीस डिपार्टमेंटचे लोक आले आणि त्या समोर उभी करून ते पूर्ण खणलं. तर तिथं ते पत्ती निघली. मग ती काढली पत्ती. मग ते म्हणे केसेस, म्हणलं सर गरीब लोक हे झाले असेल गलती, माफी मागतो, केसेस वगैरे काही करू नका, पण जे आता रेग्युलर आहे ते करून द्या. ती पत्री काढल्यानंतर समोरच्या जवळजवळ 50 लोकांना मोटर न लावता पाणी मिळालं. एवढं म्हणजे माझ्या काम मी त्या ठिकाणी केलं आहे. आज सर्व पुंडलिक नगर असन, हनुमाननगर असन, इकडं गजानन नगरच्या भागामध्ये लाईटचे, DPचे, रोडचे जे बी प्रश्न माझ्याकडे आले ते मी करण्याचा प्रयत्न केला. आमचे गव्हाड साहेब हनुमाननगर गल्ली नंबर 1 8 महिन्यापासून MGPनं ते रोड खंदून टाकला आणि थातूर मातूर मुरुम टाकून गेला आणि चालले गेल्यानंतर या लोकांनी तिथल्या बऱ्याचशा कार्यकर्त्याला बोलवलं. त्यांनी शब्द दिला काम करतो. 6 महिने त्यांनी टरकवलं, काम झालं नाही. शेवटी ते लोक आले माझ्याकडं, म्हणे मामा आता शेवटी तुम्ही करू शकता. म्हणलं मी करू शकतो, पण काय होतं ज्यावेळेला मी काम पूर्ण करतो त्यावेळेला काम पूर्ण स्थितीमध्ये आल्यानंतर दुसरा तिथं कार्यकर्ता येतो, तिथं नारळ फोडतो, मी केलं म्हणून करतो. मी काम जोपर्यंत करतो, जोपर्यंत ज्या दिवशी माझ्याकडून काम होणार नाही त्या दिवशी मी हात वर करून देईन, बाबा हो माझ्याकडून काम होणार नाही त्या दिवशी त्या लोकांना घेऊन या, पण मी काम करीत असताना तुम्ही त्यांना आणू नका. मग अशा परिस्थितीमध्ये ते काम मला 1 महिना लागला. 1 महिन्यामध्ये त्यांचं रोड मी MGPवाल्याकडून त्यांच्यावर दबाव आणला. तरीकरांनी मी म्हणलं इथं महिला आणीन, मी कार्यकर्त्या आमच्या महिला आल्या तर मग तुम्ही बोलू नका, मी आणून इथं बसून देईन, इथं उपोषणाला बसन. ते ज्यावेळेला ते MGPचे शर्मा साहेब असन, चौधरी साहेब असन, त्यांनी कानावर घेतलं की मामाचं काम आपल्याला करणं जरुरीचं आहे. आणि अवघ्या 3 दिवसामध्ये त्यांनी ते कॉन्क्रिटीकरण, तोडलेलं कॉन्क्रिटीकरण त्यांनी करून दिलं. एवढं माझं म्हणजे काम करण्याची पद्धत निर्मळ मनानं करतो मी. माझ्या स्वतःच्या
खिशातून पेट्रोल टाकून मी फिरतो, इमानी इतबार काम करतो. मी माजी सैनिक आहे, देशसेवक आहे. आणि देशसेवा ज्यावेळेला मी भरती झालो त्यावेळेलाच आम्हाला ट्रेनिंगच्या काळामध्ये शपथ दिलेली असते की जिएंगे हम देश के लिए, मरेंगे हम देश के लिए. आणि देश रिटायर झाल्यानंतर आज मी जवळजवळ 2014मधून समाजसेवेचं काम करतो. मला काही घेणं नाही, फक्त मला समाजाची घेणं आहे. कुठेही माझ्या अंगाला किंवा माझ्या कपड्याला भ्रष्टाचाराचा किंवा इतर गोष्टीचा डाग लागू देणार नाही असा मी शब्द देतो. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आज तर निवडून येणारच आहे, कारण जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. एवढा विश्वास आहे की सर्वसाधारण व्यक्ती आणि गरीब व्यक्ती आणि एवढा प्रामाणिकपणानं रात्री 2 वाजता असन 4 वाजता असन हा माणूस येतो. आज रोजी माझ्या कॉलनीमध्ये सकाळी 4 वाजता पाणी येतं. महिला मला 4 वाजता फोन करतात, मामा पाणी किती वाजता आहे. मी 4 वाजता त्या पाण्यावाल्याला फोन करतो. तो पाण्यावाला उठवतो. कधी काळी तो म्हणतो माझी गाडी खराब आहे, माझी गाडीवर त्याच्या घरी घेऊन जातो 4 वाजता आणि त्याला गाडीवर घेतो, वाल टाकीवर घेऊन त्याला वाल सोडायला पाणी सोडायला लावतो. माझी हीच विनंती की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला मी नगरसेवक होईल त्यावेळेला मी जनतेला विनंती करीन, आपले राहिलेले प्रश्न मला माहिती आहे आपल्या सगळ्यात ड्रेनेजचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हप्त्यातून 2-2 वेळेस ड्रेनेज चॉकअप होतात. का होतात की मागील जेवढे बी नगरसेवक असन त्या लोकांनी त्या ड्रेनेजमध्ये काम केलं. ती कामाची पद्धत जी आहे ती चुकीची होती, कारण तिथं खाली नुसतं त्यांनी गड्डं उकारलं, नुसत्या कच्च्या विटा ठेवल्या आणि वरून ते चक्र आणि ढापट होऊन दिलं. त्या आता जवळजवळ 25-30 वर्षाच्या नंतर त्या विटा विरघळल्या, ते सगळे ढापे खाली बसू लागले, त्याच्यामध्ये मलमा जाऊन बसला. त्यामुळे त्या हप्त्यातून एकदा दोनदा चॉकअप होत राहतात. म्हणजे सगळ्यात जास्त गंभीर जर कधी आज अडचण असेल ती म्हणजे ड्रेनेज लाईनची आहे. आणि दुसरी पाण्याची 7व्या-8व्या दिवशी पाणी येतं. यांनी नुसतं आश्वासनं दिलेले. मागचे आमचे आमदार अतुल सावे साहेब यांना ज्यावेळेला मागच्या वर्षी निवडून दिलं त्यावेळेला म्हणजे डिसेंबरमध्ये पाणी येईल आणि तो डिसेंबर बी गेला. आता परत निवडणुकीला आता परत डिसेंबरचा वादा केला, पाणी अजून लोकांना मिळत नाही. म्हणजे यांनी नुसतं आश्वासनं दिले, याच्या पुढं काही केलं नाही. आणि शिवसेना तशीच, दोन्ही पक्ष शिवसेना शिंदे गटाची असन किंवा आपले देवाभाऊची भारतीय जनता पार्टी असन, हे दोघं गळ्यात गळे घालून दोघं एकत्र येतात. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे अजितदादाजी उपमुख्यमंत्री नामदार दादासाहेब यांना ते चावत्र भाऊ म्हणून अलग टाकतात. तर माझी विनंती आहे की असं करायला नाही पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही इमानी इतबार काम करू. आणि ह्या छत्रपती संभाजीनगरला जसं पिंपरी चिंचवड ज्या ठिकाणी दादाच्या याच्यामध्ये जे पद्धतीने काम झालं त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करू. मायबाप हो, आमच्यावर विश्वास करा. मी एक सैनिक आहो आणि आता तुमच्या सेवेकडे मी वळालेला आहो. निश्चितच. पण आता तुम्ही सैनिक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता तुम्हाला कोण वाटतं की तुमच्या समोर कॉम्पिटिटर चांगला टफ आहे, विरोधक असा? हां, माझ्या समोर आता विरोधक कोणी आहे? सगळ्या विरोधकचे जागा म्हणजे हल्लेली आहे. आणि विरोधक कितीही मोठा असला तर शेवटी जनता मायबाप आहे, ते कामाची पावती पाहतात की रात्री बेरात्री येणारा कोण आहे आपल्याला. आणि भ्रष्टाचार मुक्त असा सैनिक आपल्याला जर कधी भेटू लागला तर किती मातंबर असला तर जनता शेवटी न्याय देते. उदाहरण आहे, मोठमोठे मंत्री लोक पंजाबमध्ये आमच्याच सैनिकांना म्हणते, सैनिकांना साधा सिंपल आमचा सैनिक तिथं त्या ठिकाणी उभी होता, मंत्री पाडला. तर जनता आहे, जनतेच्या पुढं कोणी काही करू शकतं. आता आपले जे मतदार बंधू आहे त्यांना सगळं जाण आहे, ते किती मातंबर असलं तर काही नाही. मला सांगा, जर कधी एखाद्या व्यक्तीला अडचण आली आणि ती व्यक्ती माझ्या घरी आली तर माझ्या घरात ती सरळ येऊन घुसल. पण हे मातंबर आहे, यांच्या घराच्या दरवाजापाशी 2-2 घंटे थांबावं पडते. हे मला उदाहरण आहे, मी सुद्धा थांबलेलो आहे. कारण त्यांना जर कधी फोन गेला तर ते म्हणते साहेब मुंबईला आहे, पुण्याला आहे. तर अशा पद्धतीचे मातंबर आहे, यांच्यावर काही जनता विश्वास नाही करणार. माझा विषय आजच मला म्हणजे लोकांनी गुलाल टाकलेला आहे आणि जनतेचा विश्वास आहे माझ्यावर. जनतेला काय आवाहन करणार मतदानासाठी? जनतेला हेच आव्हान करण की आपल्या समोर किती मातंबर असले तरी यांना बाजूला ठेवा. मी एक तुमचा म्हणजे गरीब परिस्थितीतून
समोर आलेला व्यक्ती आहे मला हेच आहे की मी हात जोडतो, विनंती करतो, जरी माझ्यावर अन्याय झाला असेल तर भगवंता आणि मतदार बंधू माझ्यावर अन्याय नाही करणार, एवढंच मी जनतेला आव्हान करतो. निश्चितच आपण बघतोय प्रभाग क्रमांक 22 मध्ये माजी सैनिक सुदाम मामा सोळंके होते. त्यांनी त्यांचा जो काही अनुभव आहे, कार्याची पावती आहे, जनतेला त्यांनी एवढं सांगितलं की माझ्या कामाची पावती बघा, माझं काम जर तुम्हाला आवडत असेल तर मला मतदान करा.